शेतकऱ्यांसाठी 12 डिसेंबरच्या संध्याकाळच्या ठळक बातम्या। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर दररोज असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जोमदार पीक फुलवणाऱ्यांना मिळणार 50,000चे बक्षीस। शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी कृषी विभागाची योजना। एकरी उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी विभागाचा मोठा प्रकल्प। वाढत्या महागाईने कांद्याचा उत्पादन खर्च वाढला। मजुरी, मशागत, औषध खतांच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम। एकरी 75,000 रुपये उत्पादन खर्च वाढला आहे। तसेच साठवलेल्या कांद्याच्या वजनातही घट होत आहे। ऊस साखरेचा पैसा मुरतोय कुठे? ऊसदार कारखानदार शेतकऱ्यांना अडचणीत आणणार। शासनाच्या पुढाकाराची मोठी गरज। विम्यासाठी 4 लाख अर्जदार, 2 लाख कांदा उत्पादक अपात्र। राज्य सरकारने वाचवले 70 कोटी, बीड जिल्ह्यात अहवाल अद्याप अपात्र। फुलंब्री तालुक्यात रब्बीचे क्षेत्र 6,000 हेक्टरने वाढले। पावसाचा परिणाम, गव्हाची विक्रमी पेरणी, कांदा लागवडीत सर्वात कमी। तसेच कपाशी पिकाची काढणी 31 डिसेंबरपर्यंत काढून घ्यावी, अशी माहिती कृषी सहाय्यकांनी दिली आहे। माजलगावात 96 कोटींच्या सोयाबीनची खरेदी। नाफेडच्या केंद्रापेक्षा शेतकऱ्यांची मोंड्यालाच पसंती। जिल्ह्यात कांद्याचे 8,000 हेक्टरवर बनावट क्षेत्र। तपासणी अंती आले समोर शासनाचे 3,000 कोटींची बचत। 95,000 शेतकऱ्यांनी केले होते अर्ज। जाचक निकषाने महाॲग्रोचे 14 प्रकल्पांची वाट खडतर। लाभ घेताना अडचणी, नवीन सरकारने अटींचा पुनर्विचार करावा। शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून शेतमाल मूल्यवर्धनाला प्रोत्साहन देण्यासाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत शेतकरी कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत। सध्या कांद्याच्या दराने 50 गाठली आहे। तसेच कांद्याचे विक्रमी उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाला अधिक पसंती दिली आहे। शेतकरी मित्रांनो, दररोज अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।